नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोहिणी मॅडम, IIT कॉम्प्युटर पंढरपूर। आज आपण MSCIT न्यू इरा 2025 MKCL इरामधील सेशन नंबर 9 पाहणार आहोत। सेशन नंबर 9 ओपन करा। ऑफिस स्किल्स ओपन करा। त्याच्यामध्ये आपल्याला नॉलेजचे कुठे पाहावं लागेल, जिथे नॉलेज चेक आहे तिथून आपल्याला सोडवायला चालू करायचे। नॉलेज चेक कंपल्सरी सोडवायचे, त्याला मार्क आहे तुम्हाला, त्यामुळे ते कंपल्सरी सोडवणं गरजेचं आहे। हे प्रत्येक प्लस ओपन करून आपल्याला पाहावं लागेल नॉलेज चेक कशामध्ये आहे। इथं आहे नॉलेज चेक। नॉलेज चेक इथून स्टार्ट करा। आणि पहिला प्रश्न आहे आपला नॉलेज चेकचा। MS वर्ड मध्ये टेबल इन्सर्ट करण्यासाठी योग्य स्टेप ओळखा। पर्याय क्रमांक 2 सबमिट। इन्सर्ट केलेल्या शेप मधून तुम्ही कलर रिमूव्ह करू इच्छिता तर तुम्हाला डॅश डॅश वर क्लिक करावे लागेल। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नो फिल। डॅश डॅश फिल हा एक शेप फिल आहे जो क्रमाक्रमाने शेपच्या सरफेस आर पार एका कलर मधून दुसऱ्या कलर मध्ये बदलतो। याचं उत्तर आहे ग्रेडियंट। पर्याय क्रमांक 3 तुम्ही टेक्स्ट बॉक्स कुठून इन्सर्ट करता? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 इन्सर्ट आणि शेप, इन्सर्ट आणि टेक्स्ट बॉक्स शेप मधूनही घेता येतो। शेप ट्रान्सपरंट करण्यासाठीच्या पायऱ्या सांगा। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फॉर्मॅट शेप फिल नो फिल। येस करा, एंड एक्झाम करा, कन्फर्म आणि ओके करा। आता पुढचं नॉलेज चेक कुठे पाहू आपण? आपल्याला हे प्लस ओपन करून शोधावंच लागेल त्याला। पुढचं नॉलेज चेक इथे आहे। स्टार्ट करा। यात एकच प्रश्न आहे, MS वर्ड मध्ये ड्रॉ टॅब ऍक्टिव्हेट करण्यासाठी स्टेपचा योग्य संच ओळखा। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सबमिट। एस करा, एंड एक्झाम करा, कन्फर्म करा, ओके करा। पुढचं नॉलेज चेक पाहू आपण। पुढचं नॉलेज चेक आहे, तुमची बॅकग्राऊंड एनहान्स करण्यासाठी तुम्हाला फिल इफेक्ट ऑप्शन कुठे मिळेल? याचं उत्तर आहे डिझाईन टॅब पेज कलर। बॅकग्राऊंड कलर अप्लाय करण्यासाठी तुम्हाला डिझाईन टॅब मध्ये डॅश डॅश वर क्लिक करणे आवश्यक आहे। पेज कलर डॉक्युमेंट दिसायला आकर्षक बनवण्यासाठी डॅश डॅश वापरून तुम्ही बॅकग्राऊंड कलर ऍड करू शकता। पेज कलर। चौथा प्रश्न, डिझाईन टॅब मधील पेज कलर बटनाने तुम्ही काय करू शकता? पेज कलर एनहान्स करणे। तुम्ही जर तुमच्या डॉक्युमेंट प्रत्येक पेजच्या एज भोवती डिझाईन इन्सर्ट करू इच्छित असाल तर तसे करण्याचा सोपा मार्ग कोणता? डिझाईन मध्ये जाऊन आपण बॉर्डर्स घेतो। प्रत्येक पेजच्या वर आणि खाली लोगो इन्सर्ट करण्यासाठी तुम्ही कोणता ऑप्शन वापराल? हेडर फुटर। पर्याय क्रमांक 2 पेज बॉर्डर करता तुम्ही डॅश डॅश विंडोच्या डॅश डॅश सेक्शन मध्ये सिलेक्ट करू शकता। याचं उत्तर आहे स्टाईल, बॉर्डर्स आणि शेडिंग। पर्याय क्रमांक 1 तुमच्या डॉक्युमेंट बॅकग्राऊंडला टेक्स्चर ऍड करण्यासाठी तुम्हाला आपल्याला डिझाईन टॅबचा वापर होतो। पर्याय क्रमांक 2 बॉर्डर साईज वाढवण्यासाठी तुम्ही डॅश डॅश टॅबवर क्लिक करता डिझाईन। पर्याय क्रमांक 1 SIM करा, समोर एंड एक्झाम टाईप करा, कन्फर्म करा आणि ओकेला क्लिक करा। त्यानंतर पुढे सिम्युलेशन क्वेश्चन आहेत, ते आधी सोडवावे लागतील। ह्याला मार्क नाही आहेत त्यामुळे नाही सोडवलं चालेल। सिम्युलेशन क्वेश्चन वरती जाऊ आपण। स्टार्ट करा। पहिला प्रश्न पहा यातला,
डॉक्युमेंटला प्रोफेशनल रूप देण्यासाठी पेज बॉर्डर महत्त्वाचे असते, म्हणून तुमच्या डॉक्युमेंटला पेज बॉर्डर बॉक्स अप्लाय करा. डिझाईन टॅब, पेज बॉर्डर बॉक्स. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. जेव्हा तुम्हाला एकापेक्षा अधिक डेटा संक्षिप्त रूपात ॲड करायचा असतो तेव्हा टेबल हा अतिशय चांगला. सॉरी, टाइम संपला इथं. पुन्हा स्टार्ट करू आपण पुढचा प्रश्न. दुसरा प्रश्न सांगायचा राहिलाय. जेव्हा तुम्हाला एकापेक्षा अधिक डेटा संक्षिप्त रूपात ॲड करायचा असतो तेव्हा टेबल हा अतिशय चांगला पर्याय आहे. 5 कॉलम व 2 रो असलेले टेबल इन्सर्ट करा. इन्सर्ट टेबल, इन्सर्ट टेबल, 5 कॉलम 2 रो. ओके. पहिलं सोडवलंय त्यामुळे एंड करून टाकू आपण ह्याला. कन्फर्म. ओके. पुढे आहे सेल्फ पाथ लर्निंग. ओके करा. सेल्फ पाथ लर्निंग ओपन करा. सेल्फ पाथ लर्निंग स्टार्ट करा. प्रोसीड करा. ह्यातला पहिला प्रश्न आहे, आपल्याला डॉक्युमेंटचे हेडर एडिट करण्यासाठी कोणत्या स्टेप आहेत? पर्याय क्रमांक 1 हेडर आणि फुटर. इन्सर्ट मधला हेडर फुटर. पुढचा प्रश्न, तुमच्या लेटर हेडमध्ये टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करण्याकरता दिलेल्या इमेजमधून योग्य पर्याय निवडा. पर्याय क्रमांक 4 सबमिट. बॉर्डर साइज वाढवण्यासाठी तुम्ही डॅशडॅश टॅबवर क्लिक कराल. डिझाईन. पर्याय क्रमांक 1. सेलमध्ये शेडिंग इन्सर्ट करण्यासाठी बरोबर स्टेप ओळखा. आपल्याला शेडिंग इन्सर्ट करायचे. पर्याय क्रमांक 1 सबमिट. नेक्स्ट, टेबल करता स्टाईल निवडण्यासाठी तुम्ही कोणता टॅब निवडता? टेबलसाठी आपल्याला स्टाईल निवडण्यासाठी आपण डिझाईन टॅबमध्ये जातो. पर्याय क्रमांक 2 सबमिट. येस. गो टू होम. पुढे गाइडेड डू इट युअर सेल्फ स्टार्ट करा. पहिला प्रश्न आहे, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये एक सिंपल टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करण्यासाठी इन्सर्ट टॅब, टेक्स्ट ग्रुप आणि त्याच्यामध्ये टेक्स्ट बॉक्स. सिंपल टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करायचे. वर्ड ओपन होईपर्यंत वाट पहा. पुन्हा क्लिक करू नका. तसेच जे विद्यार्थी मित्र चॅनल नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा व तुमच्या मित्रांनाही व्हिडिओ शेअर करा. बघा, इन्सर्ट टेक्स्ट ग्रुपमध्ये जायचंय, टेक्स्ट बॉक्समध्ये जायचं आणि ह्याच्यामध्ये हा आहे सिंपल टेक्स्ट बॉक्स. त्याच्यावरती क्लिक करा. हा सिंपल टेक्स्ट बॉक्स इथं आलेला दिसेल. प्रश्न सबमिट करा. ओके करा आणि पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, नवीन डॉक्युमेंट ओपन करा आणि कव्हर पेज इन्सर्ट करा. त्यासाठी इन्सर्ट टॅब, नंतर कव्हर पेज, ड्रॉपडाऊन ओपन करा आणि मोशन कव्हर पेज घ्या. स्टार्टला क्लिक करा. वर्ड ओपन करा. ब्लँक घ्या, ब्लँक डॉक्युमेंट. पुन्हा इन्सर्टमध्ये जायचंय, कव्हरमध्ये जायचंय, स्क्रोल डाऊन करायला सांगितलेलं आहे इथून आपल्याला आणि हे मोशन नावाचं कव्हर पेज घ्यायचं आहे. या इथं समोर ॲड झालेलं दिसेल. त्यानंतर सबमिट करा. ओके करा. पुढील प्रश्न, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये कोणतेही मॅथमॅटिकल इक्वेशन ॲड करण्यासाठी इन्सर्ट टॅबचा वापर करा. त्यामुळे एरिया ऑफ सर्कल इक्वेशन ॲड करा. इन्सर्ट टॅब, सिम्बॉल ग्रुप याचा वापर करा. इन्सर्ट टॅब, सिम्बॉल ग्रुपमधले इक्वेशन घ्यायचे आपल्याला. इक्वेशन ॲड करण्यासाठी इक्वेशन्सवरती जा आणि जे इक्वेशनचं नाव सांगितलं होतं ते इक्वेशन इथे कुठे पहा. एरिया ऑफ सर्कल इथे आहे. क्लिक करा. ते इक्वेशन इथे ॲड झालेलं दिसेल. त्यानंतर प्रश्न सबमिट करा. ओके करा. पुढील प्रश्न, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये ॲड किंवा चेंज करण्यासाठी डिझाईन टॅबवर जा. त्यानंतर थीम ऑप्शन क्लिक करा आणि ऑफिस थीम सिलेक्ट करा. डिझाईन टॅबवरती क्लिक करा. इथे आहेत थीम ऑप्शन. ह्या थीम आहेत सगळ्या. थीमवरती क्लिक करा आणि आपल्याला कोणती थीम सांगितलेली आहे? ऑफिस थीम सांगितलेली आहे. तर ह्याच्यामध्ये ऑफिस थीम कुठेही शोधा. आपल्याला ऑफिस थीम कुठे पाहावं लागेल.
इथं आहे 1 नंबरला ऑफिस थीम, त्या थीममध्ये हे ॲड झालेत. सबमिट करा, ओके करा. पुढील प्रश्न, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये थीम फॉन्ट बदलण्यासाठी डिझाईन टॅबवर जा, त्यावर फॉन्टवर क्लिक करा आणि एरियल ऑप्शन सिलेक्ट करा. डिझाईन टॅबवरती क्लिक करा, फॉन्टवरती क्लिक करा आणि एरियलवरती क्लिक करा. प्रश्न सबमिट करा, ओके करा. पुढील प्रश्न आहे, संपलेत. SIM करा, एंड एक्झाम करा, कन्फर्म करा. समोर एंड एक्झाम टाईप करा आणि कन्फर्म करा. पुढे आहे सेशन एंड टेस्ट, ओके करा. सेशन कंप्लीशन टेक्स्टला क्लिक करा, स्टार्ट करा. पहिला प्रश्न आहे, जर तुम्हाला मित्रमैत्रिणी बनवायचे असतील तर आपण मित्रमैत्रिणी फेसबुकवरून बनवतो. पर्याय क्रमांक 2, ही सोशल नेटवर्किंग साईट व्यावसायिक व्यवसायाभिमुख बिझनेस ओरिएंटेड नेटवर्किंग यासाठी वापरली जाते. याचं उत्तर आहे लिंक्डइन. पुढीलपैकी कोणती वेबसाईट विशेष करून अशी तयार केली गेली आहे की ज्यावर या वेबसाईटला भेट देणारी व्यक्ती तिथल्या मजकुरात भर घालू शकते? विकिपीडिया. पर्याय क्रमांक 1 विकी. जर तुम्ही नोकरी शोधत असाल तर लिंक्डइन ही एक अशी सोशल नेटवर्किंग साईट आहे जिला तुम्ही भेट दिली पाहिजे. बरोबर. सेव्ह करा. SIM. समोर एंड एक्झाम टाईप करा. अशा प्रकारे आपला सेशन नंबर 9 इथे संपलेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण सेशन नंबर 10 पाहणार आहोत. तोपर्यंत आपण थांबूयात. धन्यवाद.